हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे प्रॉपर्टीचे कागदपत्र हरवले तर आपण काय करू शकतो, त्यावर उपाय काय आहेत, हे आपण सविस्तररित्या जाणून घेऊयात. तर चला पाहूया. प्रॉपर्टीचे अगर डॉक्युमेंट्स हरवलेले आहेत तर आपण काय करावे. तर प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहारांमध्ये लोक सहसा खूपच सतर्क राहतात, कारण जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वादांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रॉपर्टीशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक सांभाळणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक लोक हे कागदपत्र बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवतात, तर काही लोक घरी ठेवतात आणि नंतर विसरून जातात. जर तुमचे प्रॉपर्टीचे कागदपत्र हरवले किंवा चोरीला गेले असतील तर काळजी करू नका. काही सोप्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही सहजपणे डुप्लिकेट कागदपत्र मिळवू शकता. तर यावर उपाय जाणून घेऊया, कोणते कोणते उपाय आहेत. तर सर्वप्रथम FIR नोंदवा. जर तुमच्या प्रॉपर्टीशी संबंधित कागदपत्र हरवले असतील तर सर्वप्रथम त्या भागातील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा, मीन्स FIR नोंदवा. जिथे कागदपत्र हरवले आहेत किंवा चोरीला गेले आहेत, जर स्थानिक पोलीस FIR नोंदवायला तयार नसतील तर तुम्ही ऑनलाईन FIR देखील दाखल करू शकता. FIR नोंदवल्यानंतर पोलीस त्या कागदपत्रांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील. जर पोलीस त्यात यशस्वी झाले नाहीत तर तुम्हाला नॉन ट्रेसेबल सर्टिफिकेट दिले जाईल. हे प्रमाणपत्र तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक असेल. आता नेक्स्ट उपाय आहे, वृत्तपत्रात जाहिरात द्या, मीन्स न्यूजपेपरमध्ये जाहिरात द्या. जर पोलिसांकडून कागदपत्रे सापडली नाहीत तर पुढील टप्पा म्हणजे वृत्तपत्रात जाहिरात देणे. या जाहिरातीत तुम्ही प्रॉपर्टीशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती द्यावी, जसे की मालमत्तेचे स्थान, नोंदणी क्रमांक आणि कागदपत्र गहाळ झाल्याचा तपशील. जाहिरातीत संपूर्ण माहिती देऊन जर कोणाला ती कागदपत्रे मिळाली असतील तर त्यांनी परत करावीत असे आवाहन करावे. साधारणतः 15 दिवस प्रतीक्षा करा. जर कोणी ती कागदपत्रे परत केली नाहीत तर पुढील टप्प्यावर जा. नेक्स्ट उपाय आहे, सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये अर्ज करा. जर वरील 2 टप्प्यानंतरही कागदपत्रे मिळाली नाहीत तर तुम्हाला सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये डुप्लिकेट कागदपत्रांसाठी अर्ज करावा लागेल. आता ही प्रक्रिया पुढील प्रमाणे करा. अर्ज संबंधित सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये द्या, जिथे मूळ प्रॉपर्टीची नोंदणी झाली होती. तसेच अर्जासोबत पुढील दस्तऐवज संलग्न करा, मीन्स अटॅच करा. FIR ची प्रत, नॉन ट्रेसेबल सर्टिफिकेट, वृत्तपत्रातील जाहिरातीची प्रत, अर्जासोबत आवश्यक शुल्क सुद्धा भरा. कोणते कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत आपल्याला? FIR ची प्रत, नॉन ट्रेसेबल सर्टिफिकेट, न्यूजपेपरमध्ये जाहिरातीची प्रत. हे डॉक्युमेंट्स आपल्याला जोडायचे आहे आणि शुल्क सुद्धा भरायचे आहेत. तर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणतः 15 ते 20 दिवसात तुमचे डुप्लिकेट प्रॉपर्टी कागदपत्र जारी केले जातील. आता डुप्लिकेट कागदपत्र मिळवण्याची प्रक्रिया तुलनेने सोपी आहे, परंतु योग्य कागदपत्रे आणि पुरावे सादर करणे आवश्यक आहे. कधीही प्रॉपर्टीशी संबंधित कागदपत्रांची झेरॉक्स प्रत किंवा डिजिटली स्कॅन करून ठेवा, कारण भविष्यातील वाद आणि अडचणी टाळण्यासाठी हे कागदपत्र सुरक्षित ठेवा. तर ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. थँक्यू.